पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लावतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपाजे तेथे भाग्य तरी नवे धनपुत्र दारा निकट वासवरा संता पायी तुका म्हणे हेची करावी मीरासी बळी संतापाशी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे महायोग पीठे तटे विमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजी पांडुरंगं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे। अखिल ब्रह्मांड कोटी भगवान श्री पांडुरंग परमात्मा माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांना अनन्यभेतके साष्टांग प्रणिपात करून आपला अभंग चालू आहे। अभंगातलं तिसरं चरणाचा विचार आपण करतोय। भाग्य तरी नवे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापायी। खरं भाग्य कशाला म्हणतात? काय धन मुलगा पत्नी महाराज म्हणतात हे खरं भाग्य नाही। मग याच्याकरता निकटवास बरा संतापायी संतांच्या ठिकाणी आणि वास्तव्य करून राहणं त्यांच्या जवळ राहणं हे खरं भाग्य आहे। याच्याकरता आपण संतांचाही विचार केला। साधू संत कसे ओळखावे, संत काय असंत काय, त्यांचे लक्षणं काय याचाही विचार आपण कालच्या 2 दिवसाच्या चिंतनामध्ये केला। म्हणून आणि आज चैत्र कृष्ण द्वादशी आहे आणि आज या ठिकाणी योग असा आहे काय की तेची संत ज्यांचा हे तर विठ्ठली। वारकरी संप्रदायातील थोर संत गोरोबा काका कुंभार यांची आज पुण्यतिथी आहे आणि म्हणून त्यांच्याविषयी थोडक्यात आपण चिंतन करू। काकांच्या जीवनाबद्दल काकांच्या जीवनावर थोडासा प्रकाश टाकू। प्रत्येक जातीमध्ये संत अवतीर्ण झाले। मग ज्या समाजाचा आणि त्या समाजाचा त्यांनी काय केला उद्धार केला प्रत्येक जातीमध्ये आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आणि पूर्वीपासूनच की जातीभेद वगैरे नाहीच। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ या संतोक्तीप्रमाणे अनादिकालापासून संत मालिकेत परंपरा चालू आहे। आजही माऊलीच्या पालखीसोबत सर्वच संतांच्या दिंड्या चालतात। असे संत नाहीत की माऊलीसोबत त्यांची दिंडी नाही आणि कुठलाही भेदाभेद नाही आणि सर्वांचं एकच भजन असते ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम। हे देवाला आवडणारं भजन आहे बरं का।
याच्या अगोदर वेगळं भजन होतं. पूर्वी माऊलींनी स्वतः खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरची वारी केली. माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने गोडी, पांडुरंगी मन रंगले वाचे गुणी वेदिले, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेदिले. माऊली वारीला सर्व साधू संतांनी पांडुरंगाची वारी केली. आणि मग त्यावेळेस भजन होतं, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, विठोबा रखुमाई विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, हे भजन होतं अगोदर. काय मग ज्ञानोबा तुकाराम हे भजन कधीपासून सुरू झालं आणि कोणी चालू केलं? तर त्याचं असं आहे, परमार्थी क्षेत्रातील एक महान अधिकारी व्यक्ती पंढरपूरमधले आणि श्री संत प्रल्हाद महाराज बडवे रोज देवाची सेवा करत असत. रोज देवाची सेवा करायची. एक दिवस रात्री त्यांना 1-1:30 वाजताच जाग आला. त्यांना वाटलं पहाटच झाली आणि म्हणून अर्थात तो भगवंताचा संकेत असावा. प्रल्हाद महाराज मंदिरात गेले. महाद्वार उघडलं, आत प्रवेश केला. पुढे सभामंडपामध्ये गेले आणि तिथून आतल्या गाभाऱ्यामध्ये जाणार तेवढ्यात त्यांच्या कानावर मधुर असा गोड आवाज आला, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, असा आवाज आला. त्यांना असं वाटलं की रात्री एखादा वारकरी आणि चुकून मंदिरात राहायला वाटते काय, आणि तो काकळा करत असेल असं त्यांना वाटलं. पण दार उघडून ज्यावेळेस आत गेले गाभाऱ्यात, तर काय आश्चर्य महाराज, प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरला आणि गळ्यामध्ये विणा आहे, हातात चिपळ्या आहे आणि मोठ्या प्रेमानं आनंदानं आणि भजनात तल्लीन झालेले आहेत. देव नाचतायत. कोणाचं भजन चाललं? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. देव तल्लीन होऊन नाचतायत, आपल्या भक्ताचं भजन करतायत. भगवंतांनी आणि प्रल्हाद महाराज बडवेंना तिथं आणि साक्षात दर्शन दिलं. देव आपल्या भक्ताचं भजन करतो. साक्षात दर्शन सांगितलं, आजपासून माझं भजन करू नका, माझ्या देवाचं भजन करा. म्हणजे माझे देव कोण आहेत? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, हे माझे देव आहेत. आणि म्हणून तेव्हापासून ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. तेव्हापासून मग सगळ्या आपल्या संप्रदायामध्ये आणि ज्ञानोबा तुकाराम हे भजन, कारण प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलं काय. आणि मग ते आपल्या प्रल्हाद महाराजांनी आणि सगळ्या आदींनी सगळींकडे किंवा अशा प्रकारे भगवान परमात्म्याचा आणि मनोगत भगवंतांनी सांगितले, आता ज्ञानोबा तुकाराम भजन करा. अनेक ठिकाणी आता मग आपल्या संप्रदायाचं हे मुख्य भजन आहे ज्ञानोबा तुकाराम. कुठेही जा, आता अनेक ठिकाणी आणि अनेक भजनं करतात लोक, अनेक प्रकारचे. ज्याचा जो महाराज असेल तो त्याच्याच महाराजाचं भजन लावतात. अनेक ठिकाणी आहेत ते, पण नाही, इथं एकच भजन चालते काय, ते म्हणजे ज्ञानोबा तुकाराम. आणि मग स्वतः देवानं सांगितलेलं भजन आहे. म्हटलं कुठल्याही समाजाची दिंडी असू द्या, भजन एकच, ज्ञानोबा तुकाराम. म्हणून आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते महान वैष्णव आणि परमार्थातले वयोवृद्ध तपोवृद्ध तपस्वी महात्मे गोरोबा काका काय, सगळेजण त्यांना काका म्हणायचे. आणि त्या कुंभार समाजामध्ये अवतीर्ण झाले आणि त्यांचा धंदा होता कशाचा? मडके घडवायचा. माती आणायची, मडके घडवायची आणि भाजायची, आणि मग मडकी तयार झाली की बाजारात नेऊन विकायची आणि त्याच्यावर आपला प्रपंच चालवायचा. असं सर्व काम करत असताना मात्र देवाला विसरले नाहीत बरं काय.
देवभान विसरून अशा प्रकारचं भजन करायला लागते महाराज. म्हणजे असे भजन आणि महाराज करत होते गोरोबा काका. भजन करत असताना देहभाव गेला पाहिजे. देवाचं अनुसंधान लागलं पाहिजे. काय देवाचं अनुसंधान भजनामध्ये पाहिजे, पण भजन करणाऱ्याला देवाचं दुसरंच अनुसंधान लागते. कोणाला कशाचं अनुसंधान लागते, कोणाला कशाचं. म्हणजे एवढे भजन करण्यापुरते 2 तासही माणसं स्थिर बसत नाहीत. एवढीच त्यांनी चित्ताला बनवलेलं आहे बघा. काय म्हणजे भजन करत असताना देहभाव गेला पाहिजे आणि देवभाव जागृत झाला पाहिजे. काय तर ते गोरोबा काका देहभान विसर्जित होऊन भजन करायचे महाराज. आणि एक दिवस माती आणली, गाढवावर माती आणली आणि आळं केलं. आणि मग ते माती तुडवण्याकरता हे पाणी वगैरे सोडलेलं आहे. ते लहान मूल त्यांचं अंगणात खेळत होतं. काय लहान मूल खेळत होतं. खेळत असताना मग त्यांची पत्नी, काकांची पत्नी निघाली पाणी आणायला आणि सांगितलं की बघा बरं, आता मी पाणी आणायला जाते. काय आता तुम्ही दृष्टी असो द्यावी स्वामी बाळावरी, नाही कोणी घरी सांभाळाया. दृष्टी असो द्यावी स्वामी बाळावरी. बरं का महाराज, इकडे लक्ष द्या, लेकरावर लक्ष ठेवा. बरं, मी पाणी आणते आणि आपल्या लेकरावर तुम्ही लक्ष ठेवा. असं म्हणून ती पाण्याला निघून गेली. आणि गोरोबा काका भजनात तल्लीन असल्यामुळे गोरोबा काकांनी तिचं म्हणणं त्यांना ऐकायलाच नाही आलं. देवाचं भजन करू त्याला बाकीचं काहीच ऐकायला आलं नाही. आणि मग ती पाण्याला निघून गेली. त्याच्यानंतर महाराज गोरोबा काका सर्व लक्ष भजनात. जो गोरोबा काका भजन करायला लागले, एवढे भजनात तल्लीन झाले की देहभान विसरले. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. 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 गोरोबा काका भजनामध्ये तल्लीन झाले. भजन चालू आहे. पत्नी पाणी आणायला निघून गेली. सांगितलं मुलावर लक्ष ठेवा. भजनानंदामध्ये तल्लीन झाले गोरोबा काका. एकच लक्ष पांडुरंग ध्यानी. पांडुरंगमयी जागृती स्वप्नी पांडुरंग. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांच्या चित्ताचा विषय एकच, फक्त देव. आणि मग मोठ्या प्रेमानं डोळे लावून भजन चालू होतं आणि चिखल तुडवणं चालू होता. तेवढ्यात ते लहान बाळ रांगत आपल्या बापाकडे गेलं. आलं ते चिखलात. काकाचं भजन रंगात आलं होतं. आणि नाचता काकांनी आपल्या मुलाला आणि त्या मातीबरोबर मुलाला तुडवलं. मूल खलास झालं. अख्खा चिखल त्याच्या रक्ताने माखला गेला. लाल चिखल झाला सगळा. तेवढ्यात त्यांची पत्नी पाणी घेऊन आली.
मूल दारात दिसत नाही म्हणून इकडे तिकडे शोधाशोध केली पण कुठंच नाही, दारात नाही मूल. चिखलाकडे तिचं लक्ष गेलं. पाहते तर सगळा चिखल लाल झालेला तिच्या लक्षात. तिनं पाहिलं. मग तिच्या मनात येत होतं, बस तेच झालं, तेच खरं झालं का. चिखलात रक्त मांस हे पाहून तिनं जो हंबरडा फोडला महाराज, आक्रोश करू लागली, डोकं आपटायला लागली. आणि तिच्या पोटचा गोळा होता तो. कारण की जिचं बाळ, महाराज म्हणतात, जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ. जिच्या मुलाला त्रास होते ना ते त्याच्या आईलाच फक्त कळते बरं. मग तरीसुद्धा एवढी काय तर आक्रोश करायला लागली. पण काकांचं मात्र भजन चालू होतं. काकांचं भजन चालू होतं. काकांना ती काय करत होती, काय बोलत होती, काही ऐकू येत नव्हतं. वादे वाजती नाईके जन्मात, करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत. अशी अवस्था झाली होती काकांची. दंतधावनाचा मुखा माझी हात, वाद्ये वाजती नाईके जन्मात, आणि करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत. स्वामी तुकायाचा पूर्वी मनोरथ. काय वाद्य किती वाजले, लोकांनी काही म्हटलं तरी त्यांना ऐकायला येत नाही. मग त्यांना एकच ऐकायला येतं, कोणतं, करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत. बाकी बाहेर काय चाललं त्यांच्याशी काही त्यांचं घेणं देणं असते काय. अशा अवस्थेवर काका होते. आणि मग काय, ती गेली रडत 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 त्या चिखलामध्ये गेली आणि काकाला असं सावध केलं. काय, अरे म्हटले तुझं पेटलं हे भजन, काय केलं म्हटले तू, हां, अरे डोळे असून तू आंधळा झाला माझ्या बाळाला, आणि तू तुडवलं. आपल्याच तोंडावर मारू लागली महाराज. फार तिचं हृदय असं झालं, आक्रोश आक्रोश करायला लागली. तुझ्यापेक्षा एखादा कसाही बरा, तुझ्यापेक्षा कसंही बरा म्हटले, आणि तू कसा माझ्या नशिबी आला कोण जाणे. आणि या विठोबानं तुला वेड लावलं. त्या विठोबानं तुला वेड लावलं. बाळानं काय अन्याय केला, बाळाची काय चूक आहे. दृष्टा त्या. आणि ज्यावेळेस मग ते विठोबाला बोलायला लागली त्यावेळेस मग ते विठोबाचं नाव घेतल्यावर गोरोबा काका सावध झाले. आणि मग तिनं गोरोबा काकांना असं ढकललं. गोरोबा काका सावध झाले. आणि मग पत्नीला काय म्हणतात, का ग, का तू माझ्या भजनामध्ये विक्षेप आणला, माझ्या विठोबाला तू का बोलायला लागली बरं. ती महाराज आक्रोश करत होती. आणि यांचं हे तुम्हाला कळत नाही का म्हटले. बघा काय झालं ते. गोरोबा काका म्हणायला लागले की त्या बाळाचं कर्म आड आलं, त्याचं जसं कर्म होतं तसं घडलं. आणि म्हणून यापूर्वी असं कोणाचं झालं काय सांग बरं. याच्या अगोदर असं कोणाला भाग्य मिळालं, त्याचं पुण्य फळाला आलं. बघा म्हणजे ती जे काही घडते ते देवाच्या इच्छेनं घडते, देवाच्या सत्तेनं होते. म्हणजे एवढा विश्वास, स्वतःचं मूल तुडवलं गेलं भजनाच्या नादामध्ये तरीसुद्धा देवाला बोललं नाही. जे काय होतं त्याच्या कर्मानं होतं. आणि तेवढ्यासाठी तू माझ्या देवाला शिवाय देते म्हणते. जे काही झालं त्याच्या कर्मानं झालं. आणि देवाला कशाला शिवाय. हातात काठी घेतली आणि बायकोच्या अंगावर मारायला धावले गोरोबा काका. तिने त्या हातातली काठी पाहिली आणि तिला वाटलं की आता आपल्याला हे मारणार आहे काय. खबरदार म्हटले, मला जर तुम्ही मारलं तर मला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे. आणि पांडुरंगाची शपथ, देवाची शपथ म्हटल्यावर गोरोबा काकांनी काठी ठेवली खाली. आणि मग देवाची शपथ घातल्यावर माझ्या अंगाला हात लावला, तुम्हाला देवाची शपथ आहे असं म्हटल्याबरोबर पत्नीशी संभाषण आणि सर्व व्यवहार बंद केले. बोलणं बंद, सगळं, हात लावायचा नाही अंगाला, सगळे व्यवहार बंद. बघा भगवत भक्ताची ही अवस्था असते. देवाच्या भजनाच्या आड जर कोणी येत असेल तर त्यांचा त्याग करावा. काय, बिभीषणानं आपल्या भावाचा त्याग केला. बिभीषणानं भावाचा त्याग केला. प्रल्हादानं आपल्या वडिलाचा त्याग केला हिरण्यकश्यपूचा. कारण तो म्हणत होता मीच देव आहो,
तू त्या देवाचं नाव नको, तू माझं नाव घे, मी आहे देव. पण प्रल्हाद म्हटला नाही. तर शेवटी त्याच्या बापाचा त्याग केला प्रल्हादानं. काय भरताना आपल्या आईचा त्याग केला. काय कोणी जर देवाच्या आड येत असेल, देव भगवान प्राप्त होतो, तो जर आपल्यापासून अंतरत असेल, तर मग तुकोबाराय म्हणतात, जळो तती येथे उपजविती अंतराय, सायासाची जोडी माझी तुमचे पाय. आता मज साह्य येथे करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणे. काय म्हणतात महाराज, जळोत असे जळले बरे, जळो कोणते, ती येथे उपजविती अंतराय, भगवान परमात्म्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे अंतर पाडणार असतील तर ते जळो महाराज म्हणतात. कारण फार मोठ्या सायासाची जोडी माझी तुमचे पाय, फार मोठ्या कष्टानं तुमचे पाय जोडले. आणि आता जर भावासाठी, मुलासाठी किंवा पत्नीसाठी किंवा मुलीसाठी जर माझ्याकडून तुमचं आणि माझ्यात अंतर पडत असेल तर ते जळले तरी जळवतं ते येते. कारण हे सगळे भोग आहेत. भोगे रोगा जोडून या दिल्या निका, अरुचिकते हो का आता सकाळपासून. या सगळ्या भोगामध्ये आणि तल्लीन झाले, भोगाने रोगाला जोडून दिलं. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात, असेच असले तर ते जळोत म्हणतात. काय आणि मग महाराज ते गोरोबा काकांची पत्नी आणि विनंती करू लागली, जाऊ द्या, झालं ते झालं. पण गोरोबा काका म्हटले नाही, मी माझ्या विठोबाची शपथ मोडणार नाही. फार कष्टी झाली मग ते. आता काय करावं, एक तो जो मुलगा होता तो तर गेला. आणि मग आता वंशच बंद झाला ना. देवच आपल्यावर कोपला. तिच्या लक्षात आलं की देव आपल्यावर कोपला. मग मनामध्ये तिनं असा विचार केला की आता आपण असं करू की यांचं दुसरं लग्न करून देऊ. मग तिने आपल्या बापाला बोलावलं आपल्या घरी, सगळी वार्ता सांगितली आणि म्हटले की हे बघा बाबा, ही जी आता धाकटी आहे ना माझी बहीण, हिला तू याच्याशी लग्न करून दे, त्या धाकटीचं. आणि मग सगळे एकच सांगितलं. मग आणि गोरोबा काकांना विनंती केली. आता गोरोबा काकाचं काय, तर ठीक आहे, देवाच्या मनात जसं असेल तसं. म्हणून गोरोबा काकाने होकार दिला, लग्नाची तयारी झाली आणि लग्न वगैरे सगळं झालं. आणि मग यथाविधी मग ते शेवटी ज्यावेळेस नवरदेव नवरी सार होते, म्हणजे शेवटच्या वेळेस सार निघताना मग गोरोबा काकाचे जे सासरे होते ना, ते काय म्हणतात, सासरे वा बरं का जावई बापू, दोघींनाही एकसारख्या समान रूपानं पाळा बरं, भेद नका करू दोघीमध्ये. मग असं म्हटल्याबरोबर मग बरं म्हटलं. आणि मग तुम्ही जर एकसारखं दोघींना पाळलं नाही तर तुम्हाला विठोबाची शपथ आहे. सासऱ्याने याच्यात टाकलं संकटात. सांगा आता. असे शब्द गोरोबा काकांनी ऐकले. गोरोबा काका म्हटले फार चांगलं झालं, आपल्या घरी आले. आणि मग काय विचारता महाराज, ते घरी आल्यानंतर आता 2 पत्नी, दोघी बहिणी. ही जी आता नवीन जी आली होती तिला काय तर स्नान आलं, मग पण ते तिच्याशी काही बोलले नाही गोरोबा काका. तिला असं वाटलं की आज बाई असा कसा हा नवरा आहे, सांगा आता मी काय करू म्हणते. काय ती पहिली जी पत्नी होती ती गोरोबा काकाने विनंती करू लागली की बाईचा स्वीकार करा, हिच्याशी संबंध ठेवा. पण गोरोबा काका म्हटले नाही, मामानं मला शपथ घातली. मामाजीने काय सांगितलं की दोघांचंही पालन समान पद्धतीनं करा. माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी माझ्या देवाची शपथ मोडणार. आता दोघींनाही त्रास झाला. काय त्या कपाळ बोडून घेऊ लागले. आता काय करावं, आमच्या या विठोबानं तर आमची पाठ पुरवली, याने आमचा वंश बुडवला, काय याचं मोठेपण कामाचं. आणि हे आमचे मालक, आमचा घरधनी, काय याला काही समजत नाही, रात्रंदिवस ते भजन करत बसतो. आणि हे अज्ञानी लोक ज्यांना समजत नाही याच्या पाया लागतात. म्हणजे अशा प्रकारच्या त्या काहीतरी विचार, त्या दोघी फार कष्टी झाल्या आणि घरात बसल्या. मग ती जी धाकटी होती नवीन आलेली, तिनं एक युक्ती शोधून काढली. ती म्हटली आता आपण असं करू, याची शपथ मोडू म्हटले. याची शपथ मोडली की मग तो आपल्याबरोबर संभाषण करील. मग असा विचार त्या दोघींनी ठरवला.
तर मग आता त्या विचार करत असताना बा आता भगवत भक्त आहे आणि याची शपथ आपल्याला आता मोडायची आहे, या निर्धारानं दोघींनी आणि कट कारस्थान रचलं. तर ते आता कशी त्याची भगवत भक्ताची शपथ मोडतात याचा विचारही आपण आता उद्याच्या चिंतनामध्ये करू. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. एर तुमचे वित्तदन ते मजबृतिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजयास, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. झालेली सेवा गोरोबा काकांची चरणी समर्पित. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. अंतराय मूळ नुपजे तेथे, भाग्य तरी नवे धन पुत्र दारा. निकटवास बरा संतापाई, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. तुका म्हणे हेची करावी मिराशी, बळी संतापाशी द्यावा जीव. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता. चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजाजे चतुराननाची आत्मजा. वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणोजा दंडवत. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. अखिल ब्रह्मांड कोटी भगवान श्री पांडुरंग परमात्मा माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांना अनन्यभेदत्के साष्टांग प्रणिपात करून काल आपली सेवा चालू आहे. गोरोबा काकांची पुण्यतिथी काल झाली आणि म्हणून गोरोबा काकांचं चरित्र आणि आपण पाहत होतो. आता कालचं चिंतन लक्षात घ्या. कालचं चिंतन इथपर्यंत आलं. अभंग तोच आहे. कालचं चिंतन आलं होतं किंवा गोरोबा काकांच्या दोन्ही बायकांनी ठरवलं की याची शपथ आपल्याला मोडायची आहे काय. म्हणून मग त्यांनी ते योजना वगैरे सगळी तयार केली काय. आणि गोरोबा काका जिथं झोपत होते काय, गोरोबा काका झोपले, गाढ झोपले असताना दोघी जणी त्या ठिकाणी गेल्या. एक जण इकडून झोपली, एक जण तिकडून झोपली. दोघी जणी दोन्ही बाजूला झोपल्या आणि दोघींनी गोरोबा काकांचे हात, एकीने एक हात दुसरीने हात उचलले आणि दोघींनी आपल्या छात्यावर हात ठेवले. छात्यावर हात ठेवल्याबरोबर जणू काही माणसाला विंचू चावलं जसं उडी मार तसं गोरोबा काकांना स्पर्श जाणवला. पटकन काका जागे झाले. पाहतात तर अरे रे काय झालं, माझ्या हातांनी शपथ मोडली, या हातांनी अन्याय केला काय, आणि माझ्या देवाची माझ्या विठोबाची शपथ या हातांनी मोडली. मग आता हे हात तरी कशाला ठेवायचे. उठले महाराज, विळा घेतला, समोर विळा ठेवला, दोन्ही हात त्याच्यावर आपटले आणि मनगटापासून दोन्ही हात थोटे करून टाकले, तोडून टाकले हात काय. रक्त व्हायला लागलं. शेवटी चिंध्या बिंध्या बांधल्या. नंतर मग काय देहाचा विसर पडला होता महाराज काय. आणि यालाच म्हणावं की भक्त ऐसे जाना जे देही,
उदास. काय देहाच्या पुढं माझ्या देवाची शपथ मोडली आहे देहाने, हाताने हातच तोडून टाकले. मग आता हात तोडल्यानंतर धंदा बंद पडला. कशी काय हात काय करणार, कसा चिखल तोडवणार, कशी हे चिखल मडके घडवणार, उपासमार होऊ लागली. दोन्ही पत्न्या विचार केला की आता आपण हा त्रास कुठपर्यंत सहन करणार. म्हणून दोघीजणी आईसाहेबाकडे, रुक्मिणी आईसाहेबाकडे गेल्या. आईंना विनंती केली की हे माते बघ म्हटले, आता तूच काहीतरी याच्यावर मार्ग काढ. संपूर्ण हकीकत आणि रुक्मिणी आईसाहेबाला सांगितली. तर तुमच्या मालकाला सांगा काय एवढा आमच्यावर उपकार करा आईसाहेब, आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही, जन्मोजन्मी विसरणार नाही. झालं एवढं आईसाहेबाला निवेदन दिलं आणि घरी आल्या. तर देवाच्या लक्षात आलंच होतं, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देव सकाळी सकाळी लवकरच उठले आणि रुक्मिणीकडे गेले. आईसाहेबकडे, रुक्मिणी काय देवा, माझे जुने कपड्याचे गाठोडे दे बरं. देव म्हणतात रुक्मिणीला. रुक्मिणी म्हटली कशाला, दे तू लवकर. आईसाहेबाच्या लक्षात आलं काय बस शहाण्यापुरी एकची वचन. कुण्या तरी भक्ताच्या कामाकरता स्वारी निघाली वाटते. काय म्हटलं, देवानं सांगितलं की माझा भक्त आहे गोरा आणि त्याच्या कामासाठी मी निघालो आहे. आईसाहेब म्हटल्या मग मी पण येते की. तुम्ही तर कधी आम्हाला नेतच नाही सोबत. अगं रुक्मिणी, तिथं काय पाहुणचार आहे काय, बरं मी जाणार म्हणजे मी काय असा प्रत्यक्ष देव म्हणून तिथं जाणार आहे काय. माझ्या भक्ताची सेवा करायची, मला तिथं कुंभार होऊन कुंभाराचा वेश घेऊन जावं लागणार. रुक्मिणी म्हटली मग तुम्ही कुंभार होता तर मी कुंभारीन होते ना, तरी मला येऊ द्या. आता स्त्री हट्ट, 3 हट्ट शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहेत नाही काय, बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्री हट्ट. यांनी जर हट्ट केला ना महाराज मग काही खरं नाही. आता तुम्हाला अनुभव आहेच त्याचा, मी काय सांगू. झालं तयारी केली. हो देव झाले कुंभार आणि ते कपडे बिपडे घातले देवानं, 12 बंदी वगैरे. आणि रुक्मिणी आईसाहेब झाली कुंभारीन. ह्या मोठं कुंकू लावलं, 9 वार पातळ घातलं, पायात ते जाळ तोड घेतले आणि ते मोरड बिरड भरलं. जसे कुंभारीन कसे हुबेहूब बिलकुल कुंभारन कुंभारीन आणि निघाले. तेवढ्यात हे गरुड आला आळवा. गरुड आला, काय देवा काय आजकाल दोघंच नवरा बायको फिरून राहिले म्हणे, आमच्या गरीबाला काही सेवा द्या की. अरे गरुडा, देव म्हटले मी एका भक्ताच्या कामाकरता चाललो आणि म्हणून म्हटले हे बघ आम्ही असं रूप धारण केलं, मी कुंभार झालो, ही कुंभारीन झाली. मग म्हटले मला नाही की तुम्ही कसे पायी कसे जाणार, वाहन तर पाहिजे ना, मग मला कुठं सोडलं. नाही तिथे वाहन, तिथं वाहनानं तिथं जायचं नाही. आणि तुला जर यायचं असेल आणि वाहनच व्हायचं असेल तर तुला गाढव व्हावं लागेल. गरुड म्हटला काय देवा, अगोदरच मला तुम्ही गाढव केलेलंच आहे, नाही तरी अगोदर गाढव केलेलंच आहे ना देवानी त्याला. सुदर्शन चक्र लढाई तो जिंकला गरुड आणि यांनी मागणी मागून घेतली देवानी, म्हणजे गाढवच केला ना त्याला. देव म्हटले ठीक आहे काही हरकत नाही, चल म्हटले तू. आणि मग ते गरुड झाला गाढव. मग देव पुढे, काय कुंभार पुढे आणि गाढवमध्ये तो गरुड गाढवाच्या रूपात आणि रुक्मिणी मागं. आले काकाच्या तेरडोकीला. संध्याकाळची वेळ, गोरोबा काकाच्या घरी गेले. आता अतिथी देवो भव, या बसा, चहा पाणी वगैरे झालं, जेवण करा. म्हटले नाही आम्हाला उपवास आहे, आम्हाला फक्त रात्रभर मुक्काम करायचं आहे. कुठून आले काय आले, म्हटले आम्ही लांबचे आहो. आम्ही मग नाव वगैरे काय ओळख वगैरे परिचय सांगितला की मी विठू कुंभारराव, ही माझी पत्नी आहे. आता आमच्या भागामध्ये दुष्काळ पडला म्हणून आम्ही इकडे आणि काम शोधत आलो. असं काय, बरं. काकांनी त्यांची चांगली विचारपूस केली, सगळं विचारलं आणि मग यांनी पण सगळी माहिती दिली आणि मग सांगितलं आमच्या भागात दुष्काळ पडला तर आता आम्ही आलो, आम्ही रात्रभर राहू आणि पुढे आम्ही निघून जाऊ. ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही. काय काकांना वाटलं बरं झालं. मग काका म्हटले की आपले देव म्हटले मग तुम्ही जर आम्हाला तुमच्या कामावर ठेवत असले, कारण तुम्ही कुंभार आम्ही कुंभार, तुमचाही धंदा तोच आणि आमचाही धंदा तोच, मग कुठंतरी कामच करायचं ना. मग आम्हाला जर काम देत असाल तुम्ही तर आम्ही तुमच्याच घरी राहू, तुमचं काम करू, काय पगार द्यायचा तो तुम्ही द्या आम्हाला.
काय तुमचंही होईल आणि आमचंही. आता दुष्काळातून आलो, आमच्या तिकडे काही धंदे नाहीत, कामं नाहीत. काय एक तर ही अशी परिस्थिती झाली, लॉकडाऊन झालं किती दिवसाचं, आता घरातच बसू ना. हां, किती दिवस घरचं पुरल, मग आता काहीतरी काम तर पाहिजे ना. देव म्हटले बरं, म्हटले ठीक आहे. काका म्हटले बरं झालं बा, हे तर एक चांगलं झालं. मग लागले देव म्हटले मग ठीक आहे, राहा इथं. झालं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठले देव. रुक्मिणी, देवानं सांगितलं रुक्मिणीला, आता त्यांची सांकेतिक भाषा. आणि ते गाढव आपला तो गरुड निघाले आणि बस गेले त्या गावाच्या बाहेर. आणि बस आता यांना काय माहीतच सगळं. आणि गाढवावर माती भरली देवानं. रुक्मिणी आईसाहेबाला सांगितलं, चला तुम्ही हे माती हे करा बरं आणि पाणी टाका याच्यामध्ये. आईसाहेबानं ते आळं केलं, त्यात पाणी सोडलं, तो चिखल तयार झाला. आणि मग देवाने तो चिखल तयार धरून ते आणि मळकी घडवायला सुरुवात केली देवानं. काय महाराज मळकी घडवली, मळकी, गाडगी, ते लहान लहान करवे, ते समोर शोचे अडकवायचे ते भांडे, माठ, काय एका तोटीचे माठ, काही असे मोराच्या आकाराचे, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे मडके बनवले. एवढे देखणे मडके बनवले, लोक म्हणायला लागले वा रे वा, कलाकार का कुठून आणले रे ना हे कलाकार. गोरोबा काका कुठून आणले हो हे लोक, काही कलाकार आहेत राजा हे तर. म्हणजे लोक पाहायलाच आले नव्हते माठ. पाहून आश्चर्यचकित झाले लोक की एवढे चांगले माठ. हां, मग लोक त्यांना म्हणायला लागले राजा खरंच तुम्ही बाकी जातीवंत कुंभारा. हां, मग देव म्हटले माझ्या पोराला मीच शिकवलं. मनातल्या मनात देव म्हणतात मडके कशी घडवायचे माझ्या पोराला मीच शिकवलं. म्हणजे कोणाला मडके घडायचं काम कोणाचं आहे, ब्रह्मदेवाचं. हां, ब्रह्मदेव कोणाचा मुलगा आहे. हां, याच्यात नाभी कमळातून उत्पन्न झाला ना देवाचा मुलगा ब्रह्मदेव. म्हणून त्या ब्रह्मदेवाचं आमच्या मुलाचं काम हेच आहे मनात म्हटले. आणि मग सुंदर अशा प्रकारचे मळके घडले. ह्या थप्पी लावली, भाजले, ह्या थप्पी लावली. आता मग ते बाजारात न्यायचे मळके. बाजारात विकण्याकरता न्यायसाठी मग आता वाहन पाहिजे ना. वाहन हा होताच घडी. कोण, हा गरुड, गाढव, गध बनलं होतं ना हे. गाढव होतं भाऊ. आणि मग त्या गाढवावर ते आता मडके विकायला न्यायची. म्हणून मग भगवान परमात्म्याने ते गाढवाले असं आणलं, तिथं उभं केलं. त्याला सांगितलं हे बघ आता हे मडके तुझ्यावर ठेवायचे, मडके न्यायचे आपल्याला. तो गरुड म्हटला देवा काय हे सगळेचे सगळे मडके माझ्या पाठीवर ठेवा म्हणे. देव म्हटले गडबड करू नको, सगळे एकाच वेळेस नेताना येणार. म्हटले ठीक आहे, जेवढे न्यायचे तेवढे नेऊ आपण. आणि मग देवाने आणि रुक्मिणीने ते गाडगे, मग कुंभार कसा गाडगे रचतो, मग ते कसे रचले काय रचले ते बरोबर ते असे गाढवाला उभं केलं मध्ये. इकडून रुक्मिणी मळके द्यायची आणि तिकडून देव ते मळके घ्यायचे. अशी ते दोरी अशी हे बरोबर बांधली त्या गाढवाभोवती. आणि त्या दोरीत ते मडके असे अडकवले अशा पद्धतीने. जसं तो पोंगा पंडितवाला जसा सायकलवर पोंगा पंडित विकते की नाही, इकडून तिकडून ह्या उंच करते, तसे मडके असे त्या गाढवावर बांधले, ह्या उंच गेले मडके. आणि मग ते बाजाराला निघाले. बा आता गोरोबा काका घरीच. मग बाजाराला दोघंजण निघाले. आणि बाजारात गेल्यानंतर आता कशा पद्धतीनं ते मळके विकतात याचा विचार आपण आता पुढच्या भागात करू. प्रेमांगी सदा वाचे भगवंत, प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा. असे घराश्रमी करीत व्यवहार, न पडे विसर विठोबाचा, न पडे विसर विठोबाचा. असं आहे, भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी धावून गेले महाराज. आणि गोरोबा काकाचं योगक्षेमम वहाम्यम, गोरोबा काकांचे सगळे कामं करायला लागला. कुठपर्यंत आलं तर आपलं, भगवान परमात्म्याने त्या गाढवावर ते मडकी बांधायला सुरुवात केली. सांगून गेलो कशी बांधली. त्या गाढवाला मध्ये उभं केलं. आईसाहेब ते गाढव्या द्यायच्या आणि देव ते गाढवं घ्यायचे. आणि ते बरोबर त्या आजूबाजूंची दोरी बांधली, कामटा बांधल्या आणि त्यात बरोबर असे ते ठेवायचे. काय
आणि ते एवढे उंच गेलं. ते पोंगा पंडितवाला कसे पोंगे पंडितचे उंच सायकलवर बांधते तसं बांधलं ते ना काय. आणि मग निघाले बाजाराला काय. बाजारात आले. बाजारात आल्यानंतर मग ते सगळे लोक ते एवढं उंच दिसायला लागले मडके. लोक पाहायला लागले ते. पाहून आपले जायचे लोक. मग आता जागा वगैरे बघितली. आता ती जागा पाहिली त्या ठिकाणी आता मडके काढायचे म्हटल्यानंतर ते एवढे उंच रचले ते हातही पुरत नव्हता. मग आता कसे काढणार. मग ते देव त्या गरुडाला म्हटले खाली बस, पण सावकाश बस बरं, नाही तर फोडून टाकशील. आणि मग त्या मडकेसहित त्या गरुडाला खाली बसवला. खाली बसवल्याली तरी वर हात पुरत नव्हता. आता देवच म्हणा, देवाला काय, पण ते लोकांना दाखवायचं होतं. म्हणजे लोक ते बघायला लागले, जमा झाले. आणि मग देवानं काय केलं, त्या कुंभारींना घेतलं खांद्यावर. आणि ते कुंभार राहिला उभा, असा हात केले वर हात केले, कुंभार राहिला उभा आणि कुंभारींना खांद्यावर. कुंभारीने असे हात पुरवर, पण ते हात काही ते शेवटच्या मडक्याला पुरत नव्हते. काय. मग शेवटी मग कसे तरी हात पुरून आणि त्या कुंभारीने तिचे मडकं घेतलं हातात आणि सांगितलं, तिथूनच आवाज दिला, मडके घ्या, मडके घ्या, मडके. आणि ते असे तिथून उभे राहून कुंभारीने त्या गाडावर अशी मडकं फिरवायला लागली हातात धरून. आणि जे लोक जमा झाले की नाही, लोक म्हटलेले का काही का हे तर आहे गळ्या कुंभारीन. आणि मग ते सगळे मडके जे खाली काढले काय, आणि असा मांडला बाजार त्या मडक्यांचा. काय मडकी देखणी होती. सगळे लोक यायला लागले. सगळी जे गर्दी झाली की नाही, ते मडके बघायला जास्त. लोक घेणार तर होतेच म्हणा, पण अगोदर लोक बघायला मडके काय देखण्यात. आणि मग ते एक जण म्हटला, चला द्या बरं हे मडकं मला. तो म्हणते मला द्या, तो म्हणते मला द्या. म्हटलं थांबा, घाई करू नका, एक जण घ्या. आणि मग ते आता असे आपटायचे त्याच्यावर मडके. असे काय करायचे, ते पाहतात ना वाजून चांगलं हे पक्का आहे की नाही मडकं. मग कुंभार म्हटला तसं नका वाजू, द्या इकडे. मग तो देव घ्यायचे त्याच्याजवळचं मडकं आणि दानकन त्या पाठीवर मारायचं गाढवाच्या. कोणाच्या, त्या गुरुडाचे. गुरुड म्हणे बापा रे. देव म्हणत थांब, कल्ला नको करू. मग ते गिऱ्हाईक असे चमत्कारी गिऱ्हाईक म्हणावं, ते गाढवाचे काय पाठीवर मारता म्हणे. गाढवचं पाठ नरम आहे म्हणे, कारण गाढव चांगलं गुपगुपीत होतं ना. गाढवाची का पाठ नरम आहे, त्याच्यावर काय. आणि देवानं जे मडकं धरलं, जे आपटलं का नाही सडकवर जमिनीवर, तरी मडकं फुटे ना. मग म्हटले लोक, म्हटले अरे बापरे काय मडके. आता जा भाऊ, गर्दी झाली का नाही काय, 10 मिनिटात तर बाजार जिकडले तिकडे. आणि बस निघाले घरी. काय आले, असं रोजच्या रोज चालायचा धंदा. रोजच्या रोज गाडके मडके घेऊन, आज हा बाजार, उद्या तो बाजार. त्या परिसरात सगळीकडे तिकडे चर्चा होऊ राहील. त्यातल्या त्यात गावात तर लई चर्चा व्हायला लागली. लोक म्हटले गळे हे कुंभारीन फारच हुशार आहेत म्हटले. म्हटले लोक, आणि एवढे गाढवावर एवढे नेतात म्हणे, हे गाढवही काही दमत नाही म्हणे. बघा बरं कसं गुबगुबीत गाढव. नाही तर आपण गाढवावर जर जास्त वजन टाकलं तर, आता आम्ही पंढरपुरात पाहिले ना ते चातुर्मासाच्या वेळेत, ते गाढवावर ते रेती आणतात ना चंद्रभागेतून, वाळू गाढवावर. ते गाढवावर जास्त रेती झाली ते असं इकडे तिकडे असं ते. आता त्यात दिसणार नाही तुम्हाला कसं चालते ते, तुम्ही पाहून घ्या. काय प्रत्यक्षात ते गाढव असं लपकत आडवं तिडवं चालते. पण लोक म्हटले का एवढं वजन गाढवावर येऊन ठेवतात, तरी हे गाढव तर असंही होच नाही म्हणत म्हणे. सरळच चालते, एकदम ताट चालते म्हणे. मग ते म्हणे, मग एक जण म्हटलं काय रे, एवढे दिवस झाले आले हे लोक, आज जवळजवळ आता 10-15 दिवस झाले म्हणे. मग एवढे दिवस झाले आले म्हणे, पण हे गाढव कधी ओरडलेलं पाहिलं नाही आपण. नाही तर गाढव कधी हो गळ्या म्हणे, हे बरोबर आहे, गाढव कधी ओरडलंच नाही म्हणे. आणि मग असं ही चर्चा चालली गावात. देवाच्या कानावर ही चर्चा गेली. आता देवाला काय सगळं समजते. देव हळूच लागले त्या याच्या कानाला. कोणाच्या, गाढवाच्या, आपल्या गरुडाच्या. म्हटले काय रे गरुडा, लोकाईत काय चर्चा चालली माहीत आहे काय. म्हटले काय चालली. अरे म्हटले या गोरोबा काकाच्या घरचं गाढव म्हणे ओरडतच नाही, लोक म्हणायला लागले. काय असं काय. म्हटले मग काय करू. ओरड की म्हटला. ओरड म्हटल्याबरोबर जो भोंगा ठोकला या गरुडानं, असा भोंगा ठोकला महाराज की सगळं अख्खं गाव जागी केलं.
झोपलेले लोक उठून उठून उठू आले आणि काय म्हणतात बा काय झालं पाहतात तर गाडं ढा 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 लागलं वरडायला. देवानं त्याला खुणावलं. शांत शांत सगळे लोक म्हटले काय राव गोरोबा काका, काकाला म्हणायला लागले असं कुठं असते का म्हटले. हे काका म्हटले आता काय ते गाढव आहे, ते जनावर आहे ते. लोक म्हटले एवढे दिवस गड्या गाढव ओरडलं पण आजचं गाढव ते वेगळंच ओरडून राहिलं म्हणे. अशी सगळ्या गावात चर्चा. महाराज काय मग देव म्हटले काय का एवढ्या मोठ्यानं भोंगा ठोकत असतात काय गाढवा. अरे कानठळ्या बसल्या लोकांच्या. अरे जरा सावकाश ओरडायचं. गाढव जसं ओरडते तसं ओरडायचं. गाढव म्हटलं तुम्हीच सांगितलं मला ओरडायला. अरे पण मी तसं सांगितलं का एवढ्या जोरात ओरडतात काय म्हणे. सगळ्या लोकांच्या झोपा मोडल्या म्हणे. अख्खा गाव जमा केलं तू. झोपेतून उठून लोक आले म्हणे. आणि झालं असं म्हणता देव म्हटले की गड्या आता बरेच दिवस झाले आता आपल्याला. आणि पुढे आषाढी वारी आली. आषाढी वारी आली महाराज त्या पंढरपुरात गर्दी व्हायला लागली. आणि इकडे ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, नाथ महाराज, सगळी मंडळी, संत मंडळी दिंड्या पताका घेऊन निघालेल्या आहेत. पण देव पंढरपुरात नाही. देव कुठे? देव तेरडोकीला गोरोबा काकाच्या घरी देव सेवा करतात. संतांच्या लक्षात आलं, ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं देव तिथं गेलं नाही काय. बरं इकडे देवाच्याही लक्षात आलं की आपले भक्त आता वारीला येणार आहेत. मग भगवान म्हणतात की रुक्मिणी काय चला आता आवर म्हटलं आपलं चंपू गबाळ. आपल्याला जायला पाहिजे म्हटले आता काय. मग आईसाहेब म्हटले आपल्याला त्यातले मळके घ्या ना 5-7. अरे मळके कशाला घेतो तू विनाकारण म्हटले. अरे रुक्मिणी आईसाहेब म्हटले आपल्या घरी लोक काय कमी येतात काय तुमचे भक्त. आता उन्हाळा दिवस आहे त्याला पाणी पाजा लागते. 1 माठ ते तुम्हाला पाणी पाजायला त्याला 2-4 माठ पुरत नाहीत. अरे म्हटले आईसाहेब देव म्हटले या तुमची बायकाची जातच अशी आहे म्हणे. तुम्हाला फार संसाराचे आणि कुठेही गेले की काहीतरी घ्यास म्हणतात. कुठेही गेले की काहीतरी घ्यास म्हणतात. अशी तुम्हाला सवय आहे म्हटले की तुमची वृत्ती संग्रही आहे काय. घरीच तर ठीक लागला म्हटले आपल्या घरी मळक्याचा. आणि इथून काय नाही म्हटले देवा ते घरचे मळके वेगळे आहेत. आणि हे सारखे जरी असले घरचे उलट म्हणजे आता ते देवाच्याच घरचे ना. पण घरचे जरी असलं ना तर घरचं आवडत नाही. बाई म्हणते नाही नवऱ्याला सोबत नेलं की मग मजा बघा त्याची त्या ह्याच्यात मॉलमध्ये इकडे तिकडे. मग बघा काय घ्यायला लावते कसं डोकं आऊट करते ते मालकाचं काय. आणि मग बरं देव म्हटले नाही रुक्मिणी जाऊ आपण. मग रुक्मिणी आईसाहेबाला असं वाटलं की देव काही घेत नाहीत आता. मग आता मालकानं जर ऐकलं नाही तर मग जो गडी असते ना गडी माणूस त्या ह्या बाया फार हुशार महिला. मग त्यांच्या कानाशी लागतात. आईसाहेब गरुडाला म्हणायला लागले गरुडा हे मळके घ्यायचे बरं आपल्याला जाताना आठवण ठेव नाही तर विसरशील. गरुड म्हणे मालकाला विचारा ना मला काय सांगता. अरे मालक नाही म्हणतात म्हणे. मग गरुड म्हणे मालक नाही एवढं म्हटले तुम्हाला दोघालेच तर बसायला जागा पुरत नाही म्हणे. गरुड म्हटला आणि ते मळके कुठे ठेवसाल. आईसाहेब म्हणतात गरुडा मला शिकवतो का तू. एवढ्या बाजारात एवढे मोठे एवढं नेलं तू वजन तुला 4 मडके भारी होतात का म्हणे घरापर्यंत. बरं बघू म्हटले वेळेवर. आणि मग महाराज निघायची तयारी झाली काय. निघायची तयारी झाली. देव म्हटले काका गोरोबा काकाला देव म्हणतात काय बोला. बरं म्हटले आता आम्ही आमचा कामधंदा वगैरे झालेला आहे आणि आता आमच्या गावाकडे दुष्काळ संपला. आता आम्हाला तिकडून गावाकडून निरोप आला की बा तुम्ही लवकर या. आमचे सोयरे आता आमची वाट पाहून राहिले. आता याचे सोयरे कोणते. तुका म्हणे आम्हा सोयरे हरिजन. कारण आषाढी वारीला लोक आले ना तुमच्या आता आमची लोक आता वाट पाहून राहिले. आणि लगेच महाराज देव 3 जण अंतर्धान पावले. ज्ञानोबाराय साधू संत आले कुठं काकाकडे. देव अंतर्धान पावले. काकाचं दर्शन घेतलं. काकांनी सर्व हकीकत सांगितली. माऊली म्हटले काका धन्य आहे तुमचा ग्रहस्थाश्रम. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आईसाहेब गरुड आणि आपल्या घरी म्हटले एवढे दिवसपर्यंत सेवा केली
आणि मग खरंच काकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. काका म्हटले, देव प्रत्यक्ष आले माझ्या घरी कामं केली, चला आता मलाही निघायचं पंढरपूरला. माऊलीसोबत काका वगैरे सगळे पंढरपूरला आले. पंढरपूरला वाळवंटामध्ये आले. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. निवृत्तीनाथ महाराज, माऊली, सोपान काका, सावता महाराज, सगळी संत मंडळी कीर्तनामध्ये तल्लीन झालेली आहेत. नामदेव महाराज म्हटले, चला भजन करा, पुंडलिक वरदा, टाळी वाजवा, देवाचा गजर करा. तेव्हा गोरोबाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. कारण की टाळी वाजवा म्हटल्याबरोबर हात नव्हते ना. गोरोबा काकांना फार अनावर झालं, आता काय करावं. प्रत्यक्ष आपल्यावर अशी परिस्थिती, आपल्याला हात नाहीत. हात जर असते तर आपण काय केलं असतं, आनंदानं टाळ्या वाजवल्या असत्या काय. आणि मग गोरोबा काकांनी देवाची स्तुती केली. देवा मला तुम्ही काय करा, मला तुमचं भजनामध्ये निदान कमीत कमी तरी टाळी वाजली पाहिजे. तेवढ्यात देवानं स्तुती ऐकली आणि लगेच गोरोबा काकांना हात फुटले. हात फुटल्यानंतर जिकडे तिकडे पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा गजर झाला. सगळे लोक बघायला लागले. कीर्तनामध्ये गोरोबा काकांना हात आले, टाळी वाजवायला लागले, मोठ्यानं गजर करायला लागले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मूळ नुपजे तेथे, अंतराय मूळ नुपजे तेथे. भाग्य तरी नवे धन पुत्र दारा, निकटवास बरा संता पायी. तुका म्हणे हेची करावी मीराशी, बळी संतापाशी द्यावा जीव, बळी संतापाशी द्यावा जीव. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदां, जगननीतपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, विठ्ठलं चिन्तयामि, विठ्ठलं चिन्तयामि. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. अखिल ब्रह्मांड कोटी भगवान श्री पांडुरंग परमात्मा, माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबरा यांना साष्टांग प्रणिपात करून 2 दिवसापासून आपलं चालू आहे या परमार्थ मार्गामध्ये प्रपंच करून परमार्थ करणारे असे महान भक्त श्री संत गोरोबा काका, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपलं चिंतन चालू आहे. आजचा हा त्यांच्या चिंतनातला 3री सेवा आहे, 3रा दिवस. थोडं चरित्र आहे त्यांचं, थोडं पाहू आणि मग पुढचा विचार करू.
जेथे जावे तेथे कपाळ सरचे. कुठेही जा तुमचं कपाळ तुम्हाला बरोबर येणार आहे. म्हणून लाभ तो विशेष संत संगे, संतांच्या संगतीमध्ये त्या विशेष लाभाची प्राप्ती आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की तिसऱ्या चरणामध्ये भाग्य तरी नवे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापायी. काय हे खरं संतांच्या जवळ राहणं, त्यांचं मार्गदर्शन मिळणं हे खरं भाग्य आहे. आणि म्हणून गोरोबा काकांनी आपला प्रपंच पूर्ण आणि देवाला व्हायला आपण मागं विचार केला मागच्या चिंतनात की गोरोबा काका पंढरपूरला आले. नामदेव महाराजांच्या कीर्तनात काय तर गोरोबा काकांना हात आले, हातानं टाळी वाजवायला लागल्या, आनंदी आनंद झाला. आणि सगळीच मंडळी तिथं आली होती. गोरोबा काकांच्या दोन्ही बायकासुद्धा कीर्तनात बसल्या होत्या. तेवढ्यात काय चमत्कार झाला, गजर चालू आहे आणि तेवढ्यात जो गोरोबा काकांचा तुडवलेला मुलगा होता ना, तो रांगत 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 आपल्या आईजवळ आला. आणि मग काय विचारता महाराज, आईनं प्रेमानं तिनं त्याला हृदयाला धरलं आणि आलिंगन दिलं. खूप आनंद झाला. आणि त्या दोघींनी भगवंताचे आमच्यावर फार उपकार झाले म्हणून देव तिथं प्रत्यक्ष प्रगट झाले. काकांना आलिंगन दिलं, सांगितलं आता सुखे करावा संसार. अशा प्रकारे आणि गोरोबा काकांच्या संसाराची आणि परिस्थिती. एक वेळ काय झालं, पंढरपूरले संत सभा भरली. काय आता पंढरपूरले भरली की आळंदीला भरली ते तुम्ही पाहून घ्या, पण भरली. कुठं भरली. आणि सगळे संत एकत्र आले. निवृत्तीनाथ महाराज, माऊली, सोपान काका, मुक्ताबाई, नाथबाबा, सावता महाराज, चोखामेळा, गोरोबा, सगळी संत मंडळी ती संत सभाच होती किंवा चर्चा करण्याकरता. आणि संतांची चर्चा ही तुमच्या आमच्यासारखी चर्चाच नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. सगळी चर्चा आणि अध्यात्मावर. आणि म्हणून मग संत मंडळी जमली तर देव म्हटले, नामदेवा अरे संतांची सभा आहे, जा बरं तू. काय नामदेवराय म्हटले, महाराज ते संतांची सभा आहे, मी तुम्हाला सोडून मला कुठे जायची इच्छा होत नाही, मी कशाला तिथं जाऊ देवा. अरे नामदेवा संत आहेत, मी सांगतो ना, जा. ठीक आहे. निघाले नामदेव महाराज. आले नामदेव महाराज संत सगळे. आल्याबरोबर सर्वजण असे उठून उभे राहिले. कारण नामदेव महाराजांचं सगळ्यांना माहिती आहे, देवाच्या जवळ राहणारे आहेत आणि देव सतत नामदेव महाराज आणि देवाच्या सान्निध्यामध्ये सतत असतात. देव जेवतो हे सगळ्यांना माहीत होतं संतांना. मग सगळेजण असे नामदेव महाराजांसमोर उभे राहिले. आणि मग एक एक जण दर्शन, सगळ्यांनी नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं. पण मुक्ताबाईनं काही दर्शन घेतलं. दर्शनात जाग्यावरही उठली नाही मुक्ताबाई, बसलेलीच तिथं. निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ते नामदेव महाराज आहेत ते, देवाच्या सतत सान्निध्यात असतात, देव जेवतो त्यांच्यासोबत, मोठे संत आहेत ते, पाया पड त्यांच्या. मुक्ताबाई म्हणते, मी नाही पडत मेल्याच्या पाया. नामदेव महाराजच्या नामदेव महाराज बघतात. नामदेव देवाच्या जवळ असून मग एवढा ताट कसा. नामदेव महाराज बघतच राहिले. मनात म्हटलं कार टी व्ही चित्रच दिसते. लगेच मुक्ताबाई म्हटल्या, काका होतेच गोरोबा काका. म्हणजे काका काय बोरी काय म्हणते, तुम्हाला मळक्यांची परीक्षा आहे ना. काका म्हटले, हो. तपासा बरं हे मळके सगळे. नामदेव महाराज विचार करतात, हे काय मळके काय कुंभाराचा बाजार लावला, काय समजत नाही. नामदेव महाराज म्हटले, मला तर मनात म्हणायला लागले. काका मुक्ताबाई म्हटली, बघा बरं हे मळके कोणतं कच्चं याच्यात काय. उठलं ना म्हातारं, ते थापडणं घेतलं हातातून, एक लाईननं पहिल्यांदा निवृत्तीनाथ महाराज जो हाणलं का नाही तर काहीच नाही. निवृत्तीनाथ महाराज जाग्यावरच, एक नाही दोन नाही. माऊली, सोपान काका सगळ्यांच्या याच्यावर हाणले डोक्यावर, कोण काही नाही. नामदेव महाराज वाटलं, बापरे आता आपल्यावर नंबर येते की काय. नामदेव महाराज तो असं म्हणेपर्यंत जो नामदेव महाराजच्या डोळ्यात धाडकन बसलं का नाही, आई गो करत नामदेव महाराज जो तिथून सुटले थेट देवाजवळ. काय देवा, असे कुठे भक्त आहेत का म्हणे तुमचे. नामदेव महाराज म्हणतात, अरे का भक्त आहेत का, हे कुंभाराचा बाजार भरला म्हणे आणि बघ म्हणे माझं डोकं फोडलं त्यांनी. आणि मला म्हटले, कच्चा रे कच्चा, मला कच्चा ठरवलं त्यांनी. देव म्हटले, नामा अरे खरंच तू कच्चा आहेस काय. कशावरून देवा मी कच्चा आहे, कळलं म्हटलं तुला.
अरे सद्गुरूची भेट झाली नाही प्रत्यक्ष, आणि देहावरचं तुझं ममत्व गेलं नाही आणि म्हणून तू नामदेवा कच्चा आहेस. मग पुढे भगवान परमात्म्याने ठीक आहे म्हटले, नामदेवा असं कर, तू जा बरं. आवडा नागनाथला पाठवलं. आता तिथं सर्वच देवा ही प्रचिती नामदेव महाराजांना तिथं आली. ज्यावेळेस तिथं नामदेव महाराज गेले त्यावेळेस ते खेचर स्वामी जे होते ते अगोदरच नियोजन केलं होतं देवानं. खेचर स्वामी देवाच्या मंदिरात महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते, आणि नामदेव महाराज गेले तिथं. गेले आणि पाहतात तर देवानं मला इथं पाठवलं गुरु करायला. हसला गुरु, हा तर देवाच्या डोक्यावर पाय ठेवून झोपला म्हणे इथं. बरं आता देवानं पाठवलं म्हटल्यावर मग विचारलं, ए बाबा अरे उठ ना. म्हटलं कोण आहेस तू? मी म्हटलं म्हाताराव मला. अरे म्हटले मग तू इथं झोपला म्हटले आणि देवाच्या डोक्यावर खुशाल पाय ठेवले. म्हटलं तुम्ही आता माझा एक उपकार कर तू माझ्यावर, की माझे जे पाय आहेत ना हे जिथं देव नसतील तिथं ठेव, जिथं देव नसेल तिथं ठेव. नामदेव महाराजांनी त्याचे ते पाय त्या देवावर ठेवलेले पाय असे धरले, उचलले आणि बाजूनं ठेवले. बाजूनं ठेवलं तर तिथंही खालून पिंड तयार झाली. नामदेव महाराजाला आश्चर्य वाटलं. तिथून उचले, तिथून थोडंसं पुढे सरकून ठेवले पुढच्या बाजूला, तिथंही पिंड. पूर्ण मंदिरात असं फिरवलं तर तिथं पिंड तयार झाली. मग नामदेव महाराजांना सर्वांच्या सगळीकडे जिकडे तिकडे परमात्मा भरलेला आहे अशी काही तर प्रचिती आली. आणि मग खेचर स्वामींनी त्यांच्यावर काय केली, कृपा केली. नामा म्हणे खेचर पायी, ओळखी झाली सर्वाठाई, ओळखी झाली सर्वाठाई, ओळखी झाली सर्वाठाई. अशा प्रकारे मग नामदेव महाराजांना काय आणि ओळखी झाली म्हणतात. आणि मग एक दिवस तिथून येत असताना भगवान परमात्मा आणि कुत्र्याच्या वेशामध्ये, कुत्र्याचं रूप देवानं धारण केलं आणि नामदेव महाराजाच्या जवळची चपाती तोंडात घेतली आणि कुत्रं पळालं. तर नामदेव महाराज म्हटले, ए बाबा अरे थांब म्हटला, कोरडी चपाती नको खाऊ, त्याला तूप लावू दे. आणि मग देवाला समाधान वाटलं. नामदेवा आत्ता म्हटले तू आणि पक्का झाला. आतापर्यंत कच्चा होता, पण आत्ता गुरुने तुला उपदेश केल्यानंतर तू काय तर पक्का झाला. आणि मग आपल्याला यातून हे चिंतन पाहायला मिळते की गुरु असावा, कसा असावा, असा असावा. नाहीतर मग लोभी गुरु आणि लालची चेला, दोनों का नरक में ठेलम ठेला. दोघंही नरकाच्या वाटेवर. नाही आमचे महाराज सांगायचे, गुरु या परीचे शिष्य चिटव बंदरीचे काय कामाचे. अरे तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाणं विठोबाची आण नरका जाती. आता गुरुचा मंत्र गुरुवरच चालवतात शिष्य. गुरुजवळून सगळं ज्ञान घेतात आणि त्याच्यावरच विद्या चालवतात आपली. म्हणजे आता कलियुगामध्ये लय वाईट परिस्थिती झाली. आणि म्हणून गुरु कसा असावा, ब्रह्मनिष्ठ गुरु असावा. आणि असे जर गुरु आपण केले, डोळसपणानं परमार्थ करा, चांगले गुरु करा, चांगला उपदेश घ्या, उगाच मेंढी पळणानं कोणाचे मागं लागू नका. आणि या उपदेशाबरोबरच उपदेश नाही, नव्या उपदेश तुमचे बडबडुल शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. आणि मग आता पुढच्या भागामध्ये आपण थोडीशी आता एक कथा फक्त, आणि आता अनायशी योगायोगानं चालू आहे. आणि गोरोबाकांची पुण्यतिथी, कुंभार वंशातले असलेले आणि रांका कुंभार, त्यांचं थोडक्यात चरित्र पाहू. आणि हा नंतर मग हा अभंग सोडू. पुंडलिक वरदा. अदरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं बलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम्. पूर्वार्धामध्ये आपण विचार केला महान भगवत भक्त असणारे गोरोबा काका आणि त्यांचं चरित्र आपण विचार केला, त्यांचं चरित्र पाहिलं त्यांची पुण्यतिथीच्या निमित्तानं. आणि पुढे आता थोडक्यात चरित्र आपल्याला पाहायचं की राका कुंभार म्हणून होऊन गेले. पंढरपूरमध्ये राका कुंभार, त्यांची मंडळी म्हणजे त्यांची पत्नी बंका आणि मुलीचं नाव रंका, असे तिघंजणं पंढरपूरमध्ये राहत होते आणि आपली देवाची भक्ती करत होते, भजन पूजन वगैरे परमार्थ करत होते आणि आपला नित्याचा व्यवहार रोजचा. आता व्यवहार काय होता, त्यांचा धंदा काय होता की मडके घडवायची, कुंभार असते. आणि म्हणून मग एक दिवस त्यांनी ते मडके वगैरे घडवली काय आणि ती आपले अशी ठेवल्यानंतर त्या एका मडक्यामध्ये म्हणजे त्या डेऱ्यामध्ये मांजरवी आली, तिनं पिले दिले. आता यांना काही माहीत नाही, यांनी तो सगळी मडकी अशी रचली, आवा लावला आणि दिला पेटून आवा मडके भाजायसाठी. आवा पेटल्यानंतर तेवढ्यात ती मांजर आली पाहते तर पिलंही नाहीत आणि डेराही नाही. त्या आव्याजवळ आली, ती धावत आणि आव्याजवळ येऊन अशी ओरडायला लागली, सारखी ओरडायला लागली. ओरडल्यानंतर राका कुंभाराच्या लक्षात आलं, समजले राका म्हणे, देवा अरे काय केलं. राकाच्या लक्षात आलं की बहुतेक ज्या अर्थी एवढी ही ओरडते इथे येऊन, त्या अर्थी हिचे पिलं याच्यात कुठंतरी असायला पाहिजेत. म्हणून राका महाराज म्हटले की देवा हा मी प्रपंचासाठी हे सर्व करतोय, जळो म्हटले हा व्यवहार हा प्रपंच काय माझ्याकडून फार मोठ्या अशा प्रकारचं पाप होईल म्हटले. कारण मी गेलो प्रपंचाचं हित पाहायला, पण माझ्या डोक्यावर आता पापच होणार आहे. कारण आता ही जी या मांजरीची पिलं आहेत हे आता याच्यामध्ये मरून जातील. देवा धाव आता तू, जसं तू पांडवांचं रक्षण केलं ना त्या प्रकारे तू देवा आता या पिलांचं रक्षण कर. किंवा आगी माझी तू प्रल्हाद रक्षिला, अगाध हे तुला काय झाले, रक्षियासी आता येऊनिया अंगे, घेईन वैराग्य नवसहाची. तुझ्या प्रल्हादाचं रक्षण केलं देवा, आता तुला काय झालं, तू का येत नाही, यांचं या पिलांचं रक्षण कर. या पिलांचं जर तू रक्षण केलं तर मी नवस बोलतो, मी नवस वैराग्य घेईल देवा, सगळं घरदार सगळं माझ्याकडे जेवढं आहे तेवढं सगळं वाटून देईल, असा नवस केला राका कुंभाराने देवाला. आणि तिघही बापले काही ना, राका बंका आणि बंका तिघांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि देवाचा धावा करायला लागले. 3 दिवस झाले, 3 रोज झाले, शांत झाला अग्नी, पाती उकलुनी आवा तेव्हा, सर्वस्व भाजने भाजुनिया गेली, खेळता ती पिल्ली डेरियात. 3 दिवस झाले, ज्यावेळेस तो आवा त्या अग्नी शांत झाला तर तो आवा यांनी उकलला. पाहतात तर सगळी भाजली, सगळी मडकी भाजली, पण ज्या मडक्यामध्ये हे पिलं होते ना ते मडकं भाजलंच नाही. कच्चा से डेरा नसे आच त्याला, माझ्या नवसास पावला पांडुरंग. कच्चा डेरा होता तो, त्याला असे आगीची अशी आसही लागली नाही त्या डेऱ्याला. मग आपले रांका कुंभार म्हणतात की माझ्या नवसाला देव पावला, मी नवस केला ना देव पावला. आणि मग सगळे पंढरपुरातले लोक तिथं पाहायला आले, ते कौतुक एवढा मोठा आवा पेटवला आणि बघा ना आतमध्ये मांजरीची पिलं आणि तशी जिवंत राहिले, सगळे लोक बघायला आले. मग राका महाराजांना फार आनंद झाला, ब्राह्मण बोलावले आणि नवस केला होता त्याप्रमाणे सगळंच घरातलं साहित्य धान्य विन्य पैसे जे काय असेल ते सगळं काहीतरी लुटवलं, सगळं देऊन टाकलं आणि आपल्या चिंध्या घेतल्या
आपल्या अंगाला गुंडाळल्या आणि देवाचं नामस्मरण करत रानामध्ये जायचं. काष्ट म्हणजे इंधन सरपण आपलं काष्ट वेचायचे आणि विकायचे आणि त्याच्यावर आपलं पोट भरायचं, उदरनिर्वाह करायचा. आणि हे सगळं करत असताना अखंड नामस्मरण चालू होतं. अखंड करीती नामाचा गजर ध्यानी मनीवर रुक्माईचा. अखंड नामस्मरण करते. एक दिवस बंका चंद्रभागेच्या स्नानाला गेली. राका कुंभाराची मुलगी बंका गेली चंद्रभागेवर स्नान करण्याकरता. तिकडून नामदेव महाराजची मुलगी आली तिथं धुण्या करता. काय आता असे शेजारी ते तिकडे धुणं धुते, हे इकडे आंघोळ करायला गेली. तर ते बंका काय म्हणते तिला, बघ म्हटले इकडे शितोळे येतील माझ्या अंगावर, व्यवस्थित धू जरा. काय त्या नामदेव महाराजच्या मुलीला बोलते बंका. मग नामदेव महाराजची मुलगी म्हणते, जातीची कुंभारी न काय मोठं वैराग्य घेतलं ग म्हणे तू. विनाकारण कशाला सोंग करतं म्हणे. कुंभारण लागली सोंग करायला म्हणे. आणि मग बंका म्हणायला लागली, मी कुंभार जरी असली जातीची तरी भगवान पांडुरंग परमात्मा हा बौद्ध अवतार आहे, लक्षात घे म्हटले. काय तुझा बाप म्हणे नामा रडका, आणि त्यानं म्हणे काय केलं की देवाला बोलवलं म्हणे. काय मोठेपणा केला ग, देव कुठं बोलत असते का म्हणे. निर्गुण निराकार देव ना म्हणे, देवाला बोलवलं याने. काय मोठेपणा, काय थोरपण आले अशी. अबोला हा देव बोलविला याने, काय थोरपण आले अशी. वाढविली कीर्ती जगात डांगोरा, बोलविला खरा पांडुरंग. तुझ्या बापानं जगात डांगोरा मांडला, डांगोरा केला की देव बोलवला आणि कीर्ती झाली सगळी तुझ्या बापाची जिकडे तिकडे म्हणे. असा तुझा बाप आहे म्हणे. आणि असं ते दोघींचं भांडण झालं त्या भागेच्या तीरावर. आणि हे सगळं भांडण नामदेव महाराजांना म्हणजे श्रवण केलं. नामदेव महाराजांना समजलं काय झालं म्हणून. मग नामदेव महाराज मंदिरात गेले, हात जोडून देवापुढे उभे राहिले. देवा, हे राका कुंभारानं वैराग्य घेतलं म्हणे, संसाराचा त्याग केला, सगळं वाटून दिलं. काय कसं काय म्हणा देवा हे. पण देव म्हटले की नामदेवा, हे खरंच त्याची निष्काम भक्ती आहे बरं. काय असं निष्काम, हो म्हटले निष्काम भक्ती आहे. चल तुला बघायचं काय, चल तुला प्रचिती दाखवतो. आणि मग महाराज तिघजण निघाले. कोण कोण, विठ्ठल रखुमाई नामासे संगे, आली तेव्हा ती घे वनाप्रती, आली तेव्हा ती घे वनाप्रती. विठ्ठल रखुमाई आणि नामदेव महाराज तिघही जण त्या जिथं हे काष्ट वेचायला गेले होते ना तिथं आले. आणि रुक्मिणी आईसाहेबानं काय केलं, आपल्या हातातलं सोन्याचं काकण काढलं आणि एका लाकडाच्या खाली असं घालून दिलं. आता हे राका वंका हे ते काष्ट जमा करत इंधन जमा करत तिथं आले. आणि ते ज्या काष्टाखाली ते हेल ठेवलं होतं काकण, ते काष्ट असं उचललं आणि ते काकण पाहिलं आणि परत ते टाकून दिलं. काय म्हणतं त्याला, म्हणती आज लागी विटाळ झाला, न घेती तयाला म्हणून या, पाहुनी रुक्मिणी विस्मय करीत, निष्काम हे भक्त देखिले. काय टाकलं, का टाकून दिलं हो, तर म्हटले ह्याला विटाळ झाला. आता सोन्याला विटाळ होते काय, पण म्हटले याला विटाळ झाला. भगवत भक्ताच्या दृष्टीनं जो विटाळ आहे, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान त्यांनी म्हणा महाराज. भगवत भक्त जो असेल ना, तो त्या सोन्याला किंमत नाही देत देवापुढे. आणि मग म्हणून त्याला विटाळ झाला म्हणतात. कुठं अशी कथा आहे किंवा ते तिथं गेल्यानंतर राका महाराजांना ते दिसलं कांकण, राका महाराजांनी त्याच्यावर माती टाकली. का तर न जाणो आपली बायको घेईल म्हणून, कारण बायांना लय हाव असते सोन्याची. मग बायकोनं घेऊन ये म्हणून त्याच्यावर माती टाकली. आणि त्यांची बायको आली त्याच्या पाठीमागं. मग आपले मालक इथं थांबले, काय केलं तिनं पाहिलं, असं मुख करलं तर ते हे दिसलं सोन्याचं काकण. तिनं अजून त्याच्यावर माती टाकली की न जाणो आपली मुलगी लहान आहे आणि ती जर आली आपल्या पाठीमागून तर न जाणो तिला दिसलं ते घेईन म्हणून तिनंही माती टाकली. आणि मग तेवढ्यात ती बंका आली, ती त्यांची मुलगी.
ती आली, तिनं पाहिले की आपले बाबा इथं थांबले, माती टाकली. आपली माई इथं थांबली, तिनंही माती टाकली. काय भानगड आहे म्हणून तिनं त्याची माती अशी काढल्याबरोबर तिच्या हाताला तो स्पर्श झाला. कशाचा? त्या काकणाचा. आणि जो ओरडले की नाही जोरात, जणू काही असा विंचू चावल्यावर यांना वाटलं काय झालं म्हणून आले पाहायला. तर मग ती रडायला लागली. म्हणे काय झालं? काही नाही म्हणे, मी तुमच्या पोटी जन्म घेतला म्हणे, तुम्हाला मातीतला आणि सोन्यातला फरक कळून नाही राहिला म्हणे. तुम्ही मातीवरच माती टाकली म्हणे. म्हणजे बापरे, या बोधावर गेलेली आहे. काय त्या पुरीचं म्हणावं, तुम्हाला काय सांगावं त्या मुलीचं. काय म्हणते आपल्या आईवडिलाला, मातीवर माती टाकली म्हणे. आणि मग महाराज म्हणजे अशी कथा कुठे आहे. मग तेवढ्यामध्ये निष्काम अशा प्रकारचे भक्त आहेत. आईसाहेबांनी सांगितलं की देवा आपल्याला यांना भेटायचं आहे. बोले रखुमाबाई ओ पांडुरंगा, भेटावी श्रीरंगा याज लागी. यांना भेटा बरं. लगेच देव त्या ठिकाणी आणि आपलं रूप प्रगट केलं. नामदेव महाराज, भगवान परमात्मा, आईसाहेब आणि तिघांनाही भेटले आणि आलिंगन दिलं. राका वंका यांनी काय केलं का हो देवा कसं काय आले? हो रुक्माबाई, उष्ण काळ दीन श्रमली माझी आई, बैसा रखुमाबाई छायेखाली. माझी आई रुक्माबाई, तुम्ही एवढ्या उन्हात आल्या, तुम्हाला किती त्रास झाला बरं, ऊन लागलं असेल, या इकडे सावलीत बसा बरं. काय आणि एवढी महाराज ऐशी असे ज्याची देवावरी माया, करी त्याची दया पांडुरंग. अशी देवावर माया पाहिजे तर पांडुरंग परमात्मा कृपा करतो. आपली माया असते कोणावर असते? आपल्या प्रपंचावर. वैष्णवाची माया देवावर असते. वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. आणि म्हणून अशा प्रकारे आणि रांका महाराजांचा थोडक्यात चरित्राचा आपण विचार केला. आणि मग तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, भाग्य तरी नवे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. पुंडलिक वरदारी विठ्ठल, पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. अंतराय मुळा नुपजे तेथे, भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. निकटवास बरा संतापाई, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. तुका म्हणे हेची करावी मीराशी, बळी संतापाशी द्यावा जीव. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. अंतराय मुळा नुपजे तेथे, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभतो विशेष संत संगे. पूर्वपुण्य जरी होती सानुकूळ.
अंतराय मूळ नुपजिते ते. अखिल ब्रह्मांड कोटी भगवान श्री पांडुरंग परमात्मा, माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांना अनन्य अभेदके साष्टांग प्रणिपात करून आपला जो अभंग चालू आहे त्यातील तिसरं चरण, 2 चरणाचा आपण विचार केला. तिसरं चरण महाराज म्हणतात, भाग्य तरी नवे धनपुत्र दारा, निकटवास भरा संतापाई. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, धन, पुत्र म्हणजे मुलगा, दारा म्हणजे पत्नी, हे खरं भाग्यच नाही. कारण हे भाग्य का नाही, त्याचं कारण की हे दुःखाला कारण आहे. एका विषयाचा आपण विचार करू. प्रथम जर आपण धनाविषयी जर विचार केला तर धन दुःखाला कारण आहे. कारण शास्त्रकारांनी या धनाच्या पाठीमागं 15 अनर्थ सांगितलेले आहेत. स्तेयं हिंसार्थं दंभ काम क्रोधस्मयो मदः, भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानि च. एकनाथ महाराज म्हणतात असे स्तेयम, हिंसा, अनुरुत खोटं बोलणं, दंभ, काम, क्रोध, मद, भेद, वैर, विश्वास, स्पर्धा, असं या धनाच्या पाठीमागं आणि 15 अनर्थ आहे. धन मिळवताना दुःख, सांभाळतानाही दुःख, आणि गेल्यानंतर त्याच्याहीपेक्षा दुःख काय. आणि म्हणून पंचदशिकार सांगतात, अर्थानामर्जने क्लेशस तथैव परिपालने, नाशे दुःखं वे दुःखं दिगर्थान क्लेशकारिणा. द्रव्याची या मागे कळीकाळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा, म्हणून या संग खोटा त्याचा. द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. असं हे द्रव्य धन जे आहे हे दुःखाला कारणीभूत आहे. 4 चोरी केली आणि चोरी केल्यानंतर ते धन वगैरे होतं, ते म्हटलं चला आता आपण हे धन वाटून घेऊ. मग ते धन वाटून घेण्याकरता एका निर्जन ठिकाणी गेले. बाजूला अशी विहीर होती आणि मग बसले तिथं. तर त्यातले 2 जण म्हटले आपल्याला गळ्या भूक लागली. मग म्हटलं जा काहीतरी घेऊन या खायला. मग 2 जण गेले गावात काहीतरी खायला आणू म्हणून. आणि मग त्यांनी विचार केला की गळ्या आपण 4 जण आहो, मग हे जर धन आपल्याला दोघायला भेटलं तर बरं फारच चांगलं होईल. म्हटले की असं करू, याच्यात विष घालू म्हटले मिठाईमध्ये. म्हणून मिठाई, ते विषाची मिठाई घेऊ, त्या मिठाईमध्ये विष घालून ते मिठाई नेली त्यांनी तिथं. हे 2 बसलेच होते काय. मग ते तिकडे त्यांनी असा विचार केला, ते 2 ते म्हटले गळ्या आता हे येतील काय, हे आले चौघाच, आपल्याला दोघायला हे धन भेटलं पाहिजे म्हणे. मग ते आल्यावर आपण काय करू म्हणे. मग ते त्यांनी प्लॅन ठरवला. मग ते आले, म्हटले अरे गळू जा बरं पाणी आणा बरं. मग त्यांनी ते मिठाईचा पोळा ठेवला तिथं आणि पाण्याला गेले. जे मिठाईला गेले तेच पाण्याला गेले. पाण्याला गेल्यानंतर यांनी ठरवल्याप्रमाणे मागून गेले आणि त्या ज्या विहिरीवर गेले तिथं यांना त्या दोघांना विहिरीत ढकलून दिलं, वरून दगडं मारले, ठार केले. आणि मग ते आले परत आल्यानं म्हटलं आता मिठाई खाऊन, आता मिठाई खाल्ल्यावर काय झालं असेल, मिठाई खाल्ल्यावर हेही मेले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की अशा प्रकारच्या धनाच्या पाठीमागं अनर्थ आहे. आणि त्यातल्या त्यात जे अत्यंत लोकांना लुबाडून जमा केलेलं धन आहे, लोकांचा विश्वासघात करून मिळवलेलं धन, अनितीनं जो पैसा आला, जे धन आलं ना, ते माणसाला समाधान लागू देत नाही. काय कोणी असू देतो, त्याला समाधान नाही भेटत. आणि म्हणून तर तुकोबारायासारख्या संत महात्म्यांनी सांगितलं की तुम्ही धन कमवा, पण कसं, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी,
उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. काय म्हणतात तुकोबर आहे, जोडून या धन, धन पैसा कमवा, पण उत्तम व्यवहार सांगितला, चांगला व्यवहार करा, खोटं नाटं नका करू. उत्तम उदास विचारे वेच करी, चांगल्या विचारानं आणि चांगल्या आचरणानं पैसा कमवा आणि चांगल्या ठिकाणी परमार्थामध्ये खर्च करा. उदास विचारे वेच करी, आहे की नाही. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम होईल जीवखानी. त्या माणसाला द्रव्यापासून काही दुःख व्हायचं कारण नाही, अशा पद्धतीनं कमावं होतं. म्हणून हे धन दुःखाला कारण आहे. दुसरा घटक आहे पुत्र, म्हणजे मुलगा. पहा, एखाद्याला मुलगा नसला तर तो नवस करतो, देवा तुला असं मी 4 पायाचं देईल, मला मुलगा होऊ दे, आहे काय. काय असेल नसेल ते दुःखी होतो. मुलगा झाल्यानंतर त्याला फार आनंद होते, काय. पण हे मुलगा हे काही भाग्य असं नाही बरं. मुलगा झाला, आनंद झाला, पण काही दिवसांनी तोच जर मोठा झाला आणि सर्व बाज्या करू लागला, सर्व बाज्या म्हणजे चोरीबाजी, गांजाबाजी, जुगारबाजी, दारू पिऊन बापाला शिव्या देऊ लागला, मग हा काय म्हणतो, मुलगा नसता तर बरं झालं असतं. म्हणजे मुलगा होणं हेही काही खरं भाग्याचं लक्षण नाही. आता ज्यांना मुलं आहेत त्यांना अनुभव आहेतच. शहाण्या पुरे एकची वचन, जास्त सांगायचं कारण नाही, काय. जे जातीवंत घोडं असते त्याला टच केला की ते असं जाग्यावरूनच सुटते, आहे की नाही. नाहीतर मग ते घोडे असतात कोणते, श्याम भटाचं तटाळ, तट्टू म्हणतात त्याला, तट्टू, काय. आणि त्या तट्टाची गोष्ट वैकुंठाशी आमचे पांडुरंग बाबा सांगायचे. तट्टू माझा रत्नघोष, 7 दिसा 3.5 कोस, एक मारे फोक तर मागे सरे कोस कोस. तट्टू माझा रत्नघोष, 7 दिवसात किती चाले, 3.5 कोस, आणि एक फोक मारला कोस कोस मागं चालला, याला म्हणतात तट्टू, काय. पण तसे तट्टू ते अशा घोडं काही कामाचे नाही. घोडा कसा पाहिजे, जातीवंत घोडा, काठेवाडी, उंच, पुरा, दिसायला चांगला, आणि असा टच लागला की असा घोडा पळाला पाहिजे. रेसचे घोडे कसे असतात, काय घोडा पळतो. नाहीतर मग काय, भट जिनो घोडो, खानो घोनो चलनो थोडो, एक मारो छेडो तो नीचे भड़जी ऊपर घोड़ो, काय. भट जिनो घोड़ो को एक छेडो मारो तर नीचे भडजी आणि ऊपर घोडो, म्हणजे असे काही घोडे असतात. नाही, पण तुमच्या आणि जे चांगले घोडे असतात त्यांना फक्त असा टच केला की बरोबर शहाण्या पुरे एकची वचन. म्हणून मुलगाही हे काही खरं भाग्य नाही. आणि पत्नीचं काय तर सांगायचं, एखाद्याचं लग्न होत नसलं तर मग तो हे करतो, नवस सायास करतो. माझ्या मित्राला सांगतो की वडिलांना सांग 2,000 4 करून दे, आणि मग लग्न वगैरे झालं, मग काय म्हणतो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. पण लग्न झालं, बायको मिळाली, पण ती कशी निघते, संसार कसा करते, याच्यावर सगळं आहे ना. ती जर चांगली निघाली तर ठीक, जर कर्कश निघाली तर मी मागं सांगितलेलं आहेत मागच्या चिंतनात, की कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. मग कर्कशा संगती फजिती होते बरं. आणि म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की धन, पुत्र, दारा हे काही भाग्य नाही. मग या लाभाकरता, जो लाभ आपल्याला पाहिजे त्या लाभाकरता संत संगतीची गरज आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, लाभ तो विशेष संत संगे. पुढचं चिंतन दुसऱ्या भागात पाहू. वेणुर्मधुरो रेणुर्मधुरा, पाणिर्मधुर पादो मधुरौ, नृत्यं मधुरं सख्यं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, गीतं मधुरं पीतं मधुरं, उक्तं मधुरं सुक्तं मधुरं,
रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम्. तुकोबाराय म्हणतात शेवटच्या चरणात, तुका म्हणे हेची करावी मिरासी, बळी संतापाशी द्यावा जीव. संतांच्या पायी जीव द्यावा याचा अर्थ त्यांची काया वाचा मनानं सेवा करावी. आलं का लक्षात? कोणी म्हणेल जीव द्यावा म्हणजे द्या संताच्या जवळ जाऊन आत्महत्या करा, नाही तसा अर्थ नाही. त्यांच्या अनन्य भावे सेवेत तत्पर राहून आणि त्यांची काय करावी, सेवा करावी. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावी दास्य सकळो. त्यांची संगती आणि श्रद्धापूर्वक जर त्यांची आपण सेवा केली ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपा प्रसादानं खऱ्या लाभाची प्राप्ती होते. खरा लाभ पाहिजे आपल्याला, लाभ तो विशेष लाभ पाहिजे. तुकाराम महाराज याच्यावर मनुष्य प्राणी मात्राला खऱ्या लाभाचं ठिकाण सांगतात. संतांच्या संगतीशिवाय तो लाभ भेटत नाही, प्राप्त होत नाही. पण कोणी म्हणेल तो लाभ कोणता, त्याकरता संत संगतीची गरज काय, तो प्रपंचामध्ये भेटणार नाही का आम्हाला? कारण प्रपंचामध्ये तो लाभ प्राप्त होणार नाही. का तर प्रपंच हे वान झाड आहे, त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता ते रुखुची हा. असं आहे. म्हणजे त्याला फलही नाही फुलही नाही. 15 अध्यायात माऊली वर्णन करतात. अशा खऱ्या लाभाची प्राप्ती अशा प्रपंचात होऊ शकत नाही. कारण त्यात तीळ मात्रही सुख नाही ना, तो केवळ असा दुःखानं भरलेला आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ चौकडे इंग, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले ओढाळ. कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा, जे बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. म्हणजे किती दुःख आहे, विश्रांतीने रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले, एकसारखे पाठीमागं लागलेले आहेत. अशा दुःखरूपी संसारात सुख कुठून मिळणार? त्यात सुख नाही, सुखाभास आहे. सुख नाहीच, सुखाचा भास आहे. पण मनुष्य मात्र विषयात सारखा रममान झाल्यामुळे त्याला त्याचं काही वाटत नाही. सवय पडली ना, काय सवय पडली, तो असंख्य दुःख भोगतो. एका बाईनं आपल्या गळ्यातला मोत्याचा हार कुंटीला ठेवला, स्नान करण्याकरता गेली. तेवढं तिकडून घार आली, त्या घारीनं तो हार पाहिला ना, तिला वाटलं आपलं खाद्य म्हणून तो घार त्या हार तिनं पळवला घारीने. एका झाडावर ती जाऊन बसली. ज्या झाडावर ती बसली त्या झाडाखालून एक गटार वाहत होतं सांडपाण्याचं, आणि त्या गटारामध्ये गाळ खाली बसून पाणी असं स्थिर होतं काय, आणि त्या हाराचं प्रतिबिंब बरोबर त्या गटारात पडलं. त्या रस्त्यावरून एक धनलोभी जात, फारच लेख लोभी धनाचा, काय की फारच धनलोभी असतं. एक धनलोभी जात होता माणूस. त्यानं त्या पाण्याकडे पाहिलं तर त्याला ते हाराचं प्रतिबिंब दिसलं त्या गटारात. त्याला वाटलं खरंच हार आहे, म्हणून तो घेण्याच्या इच्छेने त्याने त्या गटारात हात घातला. काय
काढायसाठी. मग त्याला हार मिळाला काय? हार तर मिळालाच नाही, पण त्याच्या घाण मात्र त्याच्या अंगाला लागली. मग तशाच प्रकारच्या संसारात आहे. संसारात सुख नाही, मग सुखाभास आहे. संसारी लोक विषयाला सुख मानून आणि त्या विषयरूपी गटारामध्ये सारख्या बुड्या घेत असतात आणि दुःख भोगतात. एखादा इच्छित विषय जर प्राप्त झाला तर त्यांना फार आनंद, असं वाटते की नाही मला सगळंच मिळालं. पण परिणामी त्याच्या पाठीमागं दुःख हे पर्वतासारखं उभं आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. तुकोबाराय सांगतात, सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मग अशा संसारामध्ये सुखाची प्राप्ती नाही. मग तो लाभ कोणता हो? तो लाभ कोणता? महाराज तुम्ही म्हणाल बा आतापर्यंत तुम्ही लाभला, पण तो लाभ कोणता तो सांगितलाच नाही. तर त्या ज्या लाभासारखा दुसरा लाभच नाही, तो जर का प्राप्त झाला तर दुसरं काही प्राप्त करून घ्यायचं शिल्लक राहत असा तो अलभ्य लाभ आहे. त्याला सा काष्टा सा परागती असं म्हणतात. गीतेमध्ये भगवान परमात्मा त्या कोणता लाभ आहे सांगतात 6व्या अध्यायामध्ये, यम लब्ध्वा परम लाभं मन्यतेनाधिकं ततो, यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, लाभ नाही या परता. तुकोबाराय म्हणतात की याच्यापेक्षा दुसरा कोणताच लाभ नाही मोठा. त्याच लाभाला तुम्ही ब्रह्मसुख म्हणा, आत्मसुख म्हणा, देवाच्या स्वरूपाची ओळख म्हणा, देवाचं दर्शन म्हणा, म्हणजे काय काय म्हणायचं ते म्हणा, पण तो लाभ काय? आता देवाचं दर्शन, प्रत्येक दर्शनाचे 3 प्रकार शास्त्रात सांगितले. स्वप्नामध्ये भगवंताचं जे दर्शन होते ते साधारण दर्शन आहे. मंदिरात किंवा मूर्तीत जे दर्शन होते ते मध्यम दर्शन आहे. आणि देवाचं अपरोक्ष दर्शन जे आहे ते उत्तम दर्शन आहे. परमेश्वर आता अपरोक्ष साक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा मात्र काय होते? जीवन सफल होते. साक्षात्काराचे 2 प्रकार आहेत, परोक्ष आणि अपरोक्ष. परमेश्वर विशिष्ट कोण्या एका जागी आहे असं मानणं हा परोक्ष साक्षात्कार. आणि ईश्वराशिवाय काही नाही, सगळा ईश्वरच ईश्वर सर्व काही आहे, ईश्वराहून वेगळा आपण सुद्धा ईश्वरापेक्षा वेगळा नाही, अशा प्रकारचा अनुभव येणं हा कोणता साक्षात्कार आहे? अपरोक्ष साक्षात्कार आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असा ज्याला अनुभव आला त्याला अपरोक्ष साक्षात्कार झाला असं समजतात. पाहणारा ईश्वराला पाहताच ईश्वरमय होऊन जातो आणि तेव्हा त्याला अपरोक्ष साक्षात्कार होत असतो. बरं, देवाला पाहता बरोबर तो देवरूप झाला पाहिजे. आणि सगळ्याच ठिकाणी ईश्वर भरला असा अनुभव घेता घेता जो देवामध्ये विलीन होतो तोच ईश्वराचं परिपूर्ण स्वरूप आणि जाणू शकतो. त्याला म्हणतात साक्षात दर्शन, म्हणजे खरा लाभ. हा खरा लाभ आहे. आणि म्हणून ईश्वर हा जगात विशिष्ट ठिकाणी आहे. काय हे सुद्धा ज्ञान तसं पूर्ण नाही, अपूर्णच आहे. पण ईश्वर सर्व व्यापक आहे, तो एका मूर्तीत वा मंदिरात नाही. हा जो अनुभव आहे ना, हा सगळ्यात महत्त्वाचा अनुभव आहे. आणि परमात्म्याचा अनुभव घेता घेता त्याला आपल्या आत्म्यात परमात्म्याचा अनुभव होतो. याला विशेष लाभ म्हणतात. त्याच्यापेक्षा दुसरा कोणताच लाभ नाही. जीव जेव्हा परमेश्वराचं अपरोक्ष दर्शन घेतो तेव्हा कृतार्थ होतो. ज्ञानी पुरुषाला आपल्या स्वतःच्या स्वरूपातही देव दिसत असतो. आणि हेच काय तर अद्वैत आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं साक्षात अपरोक्ष अशा प्रकारचे दर्शन जेव्हा होतो आणि तेच खरं दर्शन आहे, तोच खरा लाभ आहे. सा काष्टा सा परागती, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. या लाभाच्या पेक्षा दुसरा कोणताच लाभ श्रेष्ठ नाही. हा लाभ भेटला रे भेटला की दुसरं काही भेटवायची इच्छा मनात राहत नाही, काही राहत नाही.
म्हणून अशा प्रकारचा लाभ फक्त प्राप्त करून घ्यायचा असेल तर महाराज म्हणतात लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष आणि लाभतो विशेष संत संगे. म्हणून जेथे आणि जर तुम्ही या संतांच्या संगतीत नाही राहिला तर मग तुम्ही जेथे जावे तेथे कपाळ सरीशे, कुठेही जा मग तुमचं कपाळ तुमच्याबरोबर आहे, तुमचं कपाळ तुम्ही पाहून घ्या. नाहीतर मग म्हणून संतांनी किती प्रकारे आपल्याला समजावून सांगितलं, किती ज्ञानेश्वरी गीता याच्या माध्यमातून गाथा आणि संपूर्ण जीवाच्या उद्धाराचं संपूर्ण ज्ञान आणि या ग्रंथामध्ये भरलेलं आहे. म्हणून आपण हा लाभ प्राप्त करून घ्या. हा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करावे, तो लाभ प्राप्त होईल. अशा प्रकारचा लाभ तुका म्हणे हेची करावी मिरासी, बळी संतापाशी द्यावा जीव. जीव द्याव्याचा अर्थ तुका म्हणे बळीन जीव दिला पाया पडी. बळीराजांनी जशा प्रकारे भगवान परमात्माला आणि बांधून ठेवलं, आपल्या दारात रक्षपाळ केला त्याला, तशा प्रकारे देव आपल्याजवळ निरंतर कायम राहावा. नवे नवे आपणच देव होऊन राहावं, देव आपल्याजवळ राहावा, हा खरा लाभ आहे. आणि म्हणून तुका म्हणे आता लाभ नाही या परता हेची करावी मिराशीन, बळी संतापाशी द्यावा जीव. याच्याकरता पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजेते ते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.